आपल्याला जर आर्थिकदृष्ट्या फ्री व्हायचं असेल, फायनान्शियली फ्रीडम अचीव करायचं असेल, तर या 3 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचं नियोजन करावं लागेल. आपल्याला किती पैसे मिळत आहेत आणि आपले किती खर्च होत आहेत याचा एक ताळमेळ तुम्हाला बसवावं लागेल. याच्यातून जे काही शिल्लक राहत असेल किंवा काही त्याच्यानुसार तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीचं एक योजना किंवा नियोजन करावं लागेल. ही दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे की बचत आणि गुंतवणुकीची एक सवय लावून घ्यायची. बचतसुद्धा महिन्याला केली पाहिजे आणि गुंतवणूक जी लाँग टर्मसाठी असेल तीसुद्धा तुम्हाला करायची. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक आपत्कालीन निधी तयार करायचा, इमर्जन्सी फंड. तर हा कशासाठी, जर अचानक मध्ये काही फायनान्शियल प्रॉब्लेम आला, आर्थिक संकट आलं किंवा इतर काही गोष्ट झाली जिथं तुम्हाला पैशांची गरज आहे, तर त्यावेळी तुम्ही बचत किंवा गुंतवणूक केलेले पैसे काढणार आहात का? तर नाही. त्याच्यासाठी हा इमर्जन्सी फंड वापरायचा आहे.